सहप्रस्तुत करता बर्ज पेंट्स 100 इयर्स ऑफ ट्रस्ट, पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात, को पॉवर्ड बाय अमृत नोनी, आरोग्याचा भरोसा अमृत नोनी, घड़ी डिटर्जेंट पाउडर, महाशक्तिशाली फॉर्म्युला, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे। गुडनेस पार्टनर डेरी डे, चांगुलपणात गोडवा आहे। स्पेशल पार्टनर ग्रीन गोल्ड बियाणं, अस्सल हिरवं सोनं। परभणीकरांची काय मत आहे? परभणीकर जे खासदार सध्या आहेत त्यांच्यावर समाधानी आहेत का? यंदा तरी सत्ताबदल होणार का, की आहे त्याच खासदाराला मतदार कौल देणार? या सगळ्यांची सांगोपांग चर्चा करण्यासाठी आपण परभणीमध्ये जमलेलो आहेत। सुरुवात करूया ज्या पक्षाचे खासदार आहेत आणि गेली 25-30 वर्ष ज्यांची सत्ता आहे त्यांच्यापासून। काय तुम्ही असं केलं की याही टर्म मध्ये तुम्हाला लोकांनी निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतं? निश्चितच गेले 10 वर्ष झाले आमचे सन्मान्य संजू जाधव साहेब या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात। नेतृत्व करत असताना जनसामान्याचे जे प्रश्न असतील ते लोकसभेत मांडण्याचं काम त्यांनी केलंय। रेल्वेबद्दल जे प्रश्न असतील, रेल्वे क्रॉसिंगचे असतील, तर पूर्णापासून ते जालन्यापर्यंत जेवढे काही प्रश्न होते तेवढे मार्गी लावले। परभणी शहराचे काही प्रश्न असतील, त्यांच्या इथल्या आपल्या स्टेडियमचा प्रश्न असेल, कॉलेजचा प्रश्न असेल, मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल, 33चा मेडिकल स्टुडंटचा प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केलाय आणि सोडवले सुद्धा। आणि शेतकऱ्याविषयी बोलायचं राहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये पीक विम्या संदर्भात सर्वात मोठं आंदोलन कोणी उभं केलं असताना तर सन्माननीय खासदार साहेबांनीच उभं केलं होतं। निश्चितच ह्यावेळी सुद्धा जनता आमच्यावर विश्वास ठेवून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं, परभणी शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्याचं सर्वात मोठं काम त्यांनी केलंय। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असन, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा असन पूर्ण सिव्हिल सारख्या शहरामध्ये आणि जालन्या आपल्या जिंतूरमध्ये उभारण्याचं काम सुद्धा त्यांनी या मतदारसंघात केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी, महिन्यांपूर्वी, वर्षापूर्वी विरोधक आणि आता त्यांच्यासोबत पटतंय तुम्हाला हे जे सांगताय सगळं? पटतंय, निश्चितपणानं पटतंय। कारण आता ही निवडणूक गद्दार विरुद्ध इमानदार, खोके विरुद्ध प्रामाणिक अशा प्रकारे ठेवून टाकलेली आहे। संविधान पाहिजे, लोकशाही पाहिजे का भ्रष्टाचार आणि संविधानाला बुडवणारे, हत्या करणारे पाहिजे, याची ही निवडणूक आहे। ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून पक्षीय त्यांना संस्था करून इलेक्शनच्या टाइमला धाडी टाकून सूड आणि द्वेषाचं राजकारण करणारे पाहिजे का मोहब्बत की दुकान, मॉल उघडणारे पाहिजेत, याची निवड। याचे पडसाद परभणीत दिसतील 101%। शेतकऱ्यांना तुम्ही काय दहशतवादी अतिरेकी समजता काय? पंजाबमध्ये गोळीबार करता, 700 शेतकरी मेले, तुम्ही खिळे ठोकता त्यांच्या आंदोलनात, त्यांना देशद्रोही आणि अतिरेकी समजता काय? ब्राझीलहून तुम्ही सोयाबीन मागवता, इथलं सोयाबीन पाडता, 10,000 रुपयाचा भाव आज 4,000 रुपयावर आला सोयाबीनचा। कापसाचे भाव पडले, ऊसाच्या संदर्भात ज्या पाकिस्तानला तुम्ही नाव बोटं ठेवता त्या पाकिस्तानहून तुम्ही साखर आयात करता, त्यांचं तोंड गोड करता, आणि इकडे तुम्ही हिंदू मुस्लिमचे भांडणं लावता का? परभणीमध्ये देशव्यापी मुद्दे दिसत आहेत, परभणीच्या विकासाचा महत्वाचा प्रश्न आहे त्यावरही बोलतायत। इथं महत्वाचा म्हणजे रासपला ही जागा सुटली आहे, महादेव जानकर इथले उमेदवार आहे आणि त्यांच्या पक्षाची सगळी मंडळी आहे। पहिला प्रश्न, का तुम्हाला निवडून द्यावं ते मला सांग। पहिली गोष्ट, परभणीची जनता विकासापासून फार दूर आहे आणि आमचे महादेवजी जानकर जे युतीचे उमेदवार आहेत ते एक सुशिक्षित इंजिनियर आहेत। 30 वर्षापासून तो माणूस घरी गेला नाही, लोकांची सेवा करत आहे। त्यांना राज्य पातळीवर कॅबिनेट मंत्री असल्यामुळे प्रशासनाचा चांगला अनुभव आहे आणि नॅशनल लेवलला त्यांचं फार मोठं वर्क आहे आणि एक विजनरी नेता आहे ज्याच्याकडून शहराला, जिल्ह्याला ज्या गरजा आहेत, मग पाण्याची गरज आहे, सिंचनाची गरज आहे, उद्योगाची गरज आहे, या सगळ्या गोष्टीला इम्प्लिमेंटेशन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांना आपल्याला निवडून देण्यासाठी काही हरकत नाही। परभणीमध्ये असं काय बघताय तुम्ही की जे तुम्हाला लोकांसाठी करायचं आहे आणि त्याच्या मुद्द्यावर, म्हणजे हे सगळं झालं महादेव जानकरांबद्दल वैयक्तिक, मात्र मुद्दे असे काय बघताय तुम्ही? मूळ मुद्दे काय आहेत माहिती का? परभणी जिल्हा जो आहे हा शेतीप्रधान जिल्हा आहे। इथल्या शेतीमालांना भाव नाहीये, इथल्या मालाची प्रक्रिया होत नाहीये आणि इथं रोजगार सुद्धा नाहीये। तुम्ही सांगा महत्वाचे मुद्दे वाटतात की ज्यामुळे जानकर यांनी निवडून यावं? लहानात लहान सर्वसामान्य व्यक्तीच्या जे आयुष्यातले, रोजच्या आयुष्यातले विषय आहेत, हे सर्व विषय असतील किंवा मग अजून शेतकरी असतील, कामगार असतील, या सर्वच घटकातले जे मुद्दे आहेत हे इथं उपस्थित होणं गरजेचं आहे। या ठिकाणी आतापर्यंत आमचे आप्पासाहेबांनी असं सांगितलं की खोके सरकार म्हणून सांगितलं। मुळात त्यांनी सांगावं की ह्यांचे आमदार आणि खासदार हेच प्रस्थापित आहेत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली होती ही सर्वसामान्य लोकांचं नेतृत्व म्हणून पुढे आणली होती। आज हे हजार कोटीचे मालक म्हणून यांच्याच जवळचे लोक असं सांगतात, तर हे सामान्य लोकांना, सामान्य यांच्या पदाधिकाऱ्यांना काय संधी मिळणार आहे राजकारणामध्ये? जर हजार कोटीचे मालक आमदार आणि खासदार होऊन असतील, 200 वर्ष यांना काही होऊ शकत नाही। 50 खोके कुठं आणि हजार कोटीचे मालक कुठं? 50 खोक्याचा हा मुद्दा जिथे जिथे आपण जातोय तिथे सगळीकडे येतोय। शिंदे गटासोबत तुम्ही सगळे आहात, बरोबर? आरोप होतोय तुमच्यावर, विकासाचा मुद्दा बाजूला पडतोय, ऐकतोय आपण। त्यांना कामच तेवढं आहे।
की दुसऱ्यावर टीका करायची. त्यांनी काय केलंय? 20 वर्ष आज इथे त्यांची सत्ता होती, त्यांनी काय केले तुम्ही बघता. इथे जाताना रस्ते आहेत का? महिलांसाठी कोणता योजना आलेली आहे का? इथे MIDC आहे का? फक्त त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे. त्या लोकांनी आम्हाला शिकू नये की 50 खोके काय आहेत म्हणून. हा आरोप फक्त त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नाही, आता तुम्हीही त्यामध्ये आहात, तुमच्यावर सुद्धा हेच आरोप होतात. नाही, देशाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून अजितदादांनी फार चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी महायुतीसोबत आलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर लोकांची कामं करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही जागा, परभणीची जागा आम्ही रासपाला सोडलेली आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या वंचित समाजाला, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालण्याचा जो अजितदादांचा निर्णय आहे तो निर्णयाला सर्व परभणीकर ह्या ठिकाणी काही प्रमाणात नाराजी पण होती, राष्ट्रवादीला ही जागा सोडायची नव्हती. मला वाटतं या ठिकाणी यांच्याकडे जिल्ह्याचा मुद्दा नाहीये म्हणून हे देश पातळीवरचे मुद्दे बोलत आहेत. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम परभणी जिल्ह्यामध्ये सुरू आहे. परभणीच्या विकासावरती बोललं पाहिजे. आज काल अवकाळी पाऊस पडलेला परभणीमध्ये आपण पाहत असताल या ठिकाणी पूर्ण चिखल झालेला आहे आणि दुपारनंतर जेव्हा उकडक ऊन पडतंय तेव्हा सगळी इतकी धूळ तोंडावर जमा होती की घरच्या देखील तोंड ओळखू येत नाही. म्हणजे खड्ड्यात परभणी की परभणीत खड्डे हे देखील कळायला भाग नाहीये. मी आपल्यामध्ये सांगू इच्छितो की परभणी जिल्हा जर सोडला, परभणीच्या बाहेर गेल्याच्या नंतर असे रस्ते अगदी काचाच रस्ते पूर्ण सगळे परभणीमध्ये, परंतु इथलच्या प्रस्थापित खासदारांमुळे परभणीचे रस्ते देखील होत नाहीयेत. सन्मान्य गडकरी साहेबांनी काय करतात ते असं की रस्ते होऊ देत नाही, म्हणजे काय करतात काय? आता विनोदास्पद ज्या वेळेस गडकरी साहेब परभणीमध्ये आले होते त्यावेळेस गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं की तुमच्या खासदारांना टक्केवारी लागती, मग कसे रस्ते होतील. हे गडकरी साहेबांचं स्टेटमेंट आहे. टक्केवारीचा आरोप हा होतोय. टक्केवारीच्या या आरोपामुळे या ठिकाणी रस्ते सुद्धा होऊ देत नाही असं म्हटलं जात आहे. मराठा समाजाचे काही लोक आपल्या सोबत आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उमेदवार निवडणुकीत उभा केलाय. काय म्हणणं आहे तुमचं? कशासाठी उमेदवार आहे इथे? मी या महायुतीवर आमचा भरोसा नाही, महाविकास आघाडीवर आमचा भरोसा नाही. आमचा आता सध्या महाराष्ट्राचा एकमेव मुद्दा आहे म्हणजे मराठा आरक्षण. याच्यावर सुद्धा हे दोन्ही पक्ष, हे तीन आघाडी कोणीच बोलायला तयार नाहीये आणि हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळे पक्ष आता आमच्या समाजाच्या जीवावर उड्या मारायलेत. पण याला सांगतो त्यामुळेच आम्ही आमचा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे. आमचा उमेदवार सुभेदादा जावले. आमची निवडणूक निशाणी ट्रॅक्टर ट्रक. वंचित जे सांगा, बोला. वंचित बहुजन आघाडीने त्या हवामान अभ्यासक पंजाब डग यांना उमेदवारी दिलेली आहे. कारण तुम्ही पाहत असताल की ह्या हवामानाचा अंदाज पंजाब डग साहेबांनी 7 दिवसापूर्वी दिला होता. एकंदरीत परभणीचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि हवामान या सगळ्या गोष्टीचं अभ्यासू नेतृत्व जर कोणी असेल तर ते आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डग साहेब आहेत. पंजाबराव डंकांना हवामानाचा अंदाज येतो, कदाचित राजकारणाचाही अंदाज त्यांना आला असावा आणि म्हणून ते निवडणुकीत उभे राहिलेत. एक महत्वाचा मुद्दा आहे, टक्केवारी तुम्ही घेता म्हणून रस्त्याची कामं होत नाही, विकासाची कामं होत नाही असा तुमच्यावर आरोप होतोय. अत्यंत चुकीचा मुद्दा आहे. हे सर्व कामं ज्याच्याबद्दल आता बोलण्यात आलं ते सर्व कामं महापालिकेच्या लेवलचे कामं आहेत. महापालिका, BNC या गोष्टी हे ठरवतात. आम्ही जे कामं केली आहेत ते मेडिकल कॉलेज या परभणी शहराला मिळवून दिलेलं आहे. तसं जर असेल तर मला सांगा, उद्धवसाहेब ठाकरेंनी आजपासून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या दिनी या ठिकाणी भूमिगत गटार योजना डिक्लेअर केली, पण राजकारण आणि टक्केवारीमुळे ती योजना आजपर्यंत अंमलात आली नाही. याचं उत्तर कोण देणार आहे? कारण ही 450 कोटीची योजना आहे, भूमिगत गटार योजना. अशा कुठल्याही प्रकारचे विरोधक दिशाभूल करत आहेत. खरं तर भ्रामक विकासाच्या कल्पना आणि जातीमध्ये तेढ लावून यांना ही निवडणूक पुढे न्यायची. कोण लावतंय जाती? भारतीय जनता पक्ष लावतंय. भाजपला महायुतीचे सगळे उमेदवार व लोकप्रतिनिधी हीच घटना सगळे घडून आणायलेत की जातीमध्ये गट पाडून टाकायले. काय करतायत? परभणी शहराच्या बाहेरचे प्रत्येक तालुक्याला जाणारे रस्ते आज कंप्लीट आहेत आणि परभणी शहरातल्या जास्त रस्त्याचं जे बोलायलेत त्या रस्त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 100 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले होते. याच सरकार ज्यावेळेस हे सरकार आलं त्यांनी या रस्त्याच्या कामाला 80 कोटीच्या कामाला स्थगिती दिली. हे त्यांना विचारा, स्थगिती कशामुळे दिली? हे जे म्हणतात ना रस्ते खराब आहेत, पहिले कागदपत्र बघा, डॉक्युमेंटरी. हे रस्ते BNC आणि महापालिकेला अर्धे आहेत आणि हे सगळं काम या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या उमेदवारांनी, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत यांनी रोखलेले आहेत. वर्क ऑर्डर होऊन सुद्धा काम केलेलं. इथं खूप सारी विकासाची कामं झाली, मात्र ही सगळी कामं रोखलेली आहे, तुमच्या सरकारने रोखलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कामं ते लोकप्रतिनिधी ते आहेत आणि मला हे सांगायचं होतं की आमच्या परभणी लोकसभेमध्ये इथं 1989 पासून इतिहास आहे, ज्याच्यासोबत भारतीय जनता पार्टी तेच विजय होतं. इथं नेहमीच युतीचा विजय झालाय आणि आता सुद्धा महायुतीचा विजय होणार, महाआघाडीचा विजय होणार नाहीये. त्यांनी शेतकरी इथले जे स्थानिक स्वराज्य संस्था होत्या सगळ्या गिळकृत करून टाकलेल्या महाविकास आघाडी. भाजपाचा खरंच इतका महत्वाचा सहभाग आहे सगळ्यात?
नाही, कसं आहे की मुळात हा जिल्हा हा हिंदुत्ववादी जिल्हा आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा अजेंड्यामध्येच आहे की जर आता राम मंदिराचा मुद्दा, पण तुम्ही धार्मिक वातावरण खराब करता असाही आरोप होतोय. नाही काय नाही धार्मिक वातावरण कोणतं खराब केलं? हा, नाचता येणं अंगण वाकडं म्हणतात तशा पद्धतीचं यांची गत झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी जे कामं केले हे आताच्या मुख्यमंत्र्यांनी केले नाही अशाही पद्धतीचं सांगताय, काय सांगा? अहो, आताच्या मुख्यमंत्र्यांनाच खूप चांगले कामं केले, महिलांसाठी केले, विकासासाठी केले. आतापर्यंत आपल्या परभणीमध्ये खासदार साहेबांना काय केले? दोनदा आमदार राहिले, दोनदा खासदार राहिले, यानं काय विकास केलाय परभणीचा? काय महिलांसाठी आणलेलं आहे यानं? आतापर्यंत महिलांसाठी काय इथं विकास झालेला आहे? महिला सुरक्षित आहेत का इथं? तुम्ही काहीतरी मुद्दा सांगत होता. साहेब ते म्हणतायत, त्याला विचारा की संसदेत खासदार साहेब किती वेळा गेले, 42% निधी कसा काय वापस गेला, त्याला संसदेचा पत्ता माहिती. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. 42% निधी तुमचा परत गेला आहे, संसदेत खासदारांची उपस्थिती नव्हती, याचं उत्तर काय द्या? 5 वर्षामध्ये 364 प्रश्न त्यांनी आपल्या लोकसभेत मांडलेत. हे ऑन रेकॉर्ड आहे. मग ते मराठा आरक्षण असन, धनगर आरक्षण असन, पीक विमा असन, या सगळ्या गोष्टी त्यांनी या लोकसभेत मांडल्यात. कापसाच्या भावाबद्दल, सोयाबीनच्या भावाबद्दल त्यांनी प्रश्न मांडले. तर हे ऑन रेकॉर्ड आहे पूर्ण. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? परभणी जिल्ह्याने नेहमीच निष्ठावानांशी न्याय केलेला आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्याचे जे आमदार असतील आणि खासदार साहेब असतील हे पक्षाचे निष्ठावान आहेत. आणि या अगोदर ज्यावेळेस आपले उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस साहेबांनी परभणी शहरासाठी जो निधी दिला होता तो निधी रोखण्याचं पाप या आलेल्या सरकारने केलेलं होतं आणि त्यामुळे शहराचा विकास थांबवला गेला. आणि दुजाभाव करणं, फक्त दुजाभाव करणं या पक्षाने आमच्या पक्षाशी केलेला होता. जे काही निष्ठावान होते, जे काही खासदार आमदार त्या पक्षात गेले नाही, ज्यांना ईडी त्यांना लावता आलं नाही, जे खरोखरच क्लीन होते त्या लोकांना नेहमीच त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. मुद्दा काहीही असला तरी जनता निष्ठावानांना निवडून दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रहार संघटनेचे आपल्यासोबत आहेत. खरं तर तुम्ही महायुतीचा भाग आहे, मात्र आता महायुतीपासून पूर्ण वेगळी चूल तुम्ही मांडतायत, बाहेरही पडत नाही आणि विरोधही करताय. कशासाठी सुरू आहे सगळं? हे बघा, आपण आता राज्य पातळीच्या ऐवजी माझ्या जिल्ह्याविषयी बोलूया. परभणी जिल्ह्याची परिस्थिती आपण इतक्या वेळापासून पाहत आहे. कोणाकडेच मुद्दे नाहीत म्हणून यांच्याकडनं ओरडाओरडी चालू आहे आणि चर्चा भरकटण्याचा प्रयत्न चालू आहे. परभणी संपूर्ण महाराष्ट्राला एक काहीतरी नवीन धक्का बसला की महायुती आणि महाविकास आघाडी झाली. परंतु मागच्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून परभणीमध्ये ही आघाडी सातत्याने चालू आहे. सर्व पक्ष एकत्र येतात. तू मोसेरे भाई और मिल बैठ के खाऊ अशातली हा प्रकार आहे. यामध्ये परभणी जिल्ह्याचं वाटोळं झालंय. परभणीमध्ये MIDC अत्यंत ओस पडलेली आहे. तिथं खानावळी चालतात, तिथं चप्पलाचे दुकानं चालतात, बुटांचे दुकानं चालतात. परंतु तिथं रोजगार उपलब्ध होत नाही. MIDCची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे. परंतु भावनिक मुद्दे लागतात. या ठिकाणी 10वी-12वी झाल्याच्या नंतर युवकाला रोजगार उपलब्ध नाही, आपल्याला कामासाठी पुण्यामुळे जावं लागतंय. काही सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे. सांगा मला काय म्हणणं आहे तुमचं? परभणीचे जे परभणीच्या खासदार साहेबांनी मेडिकल कॉलेज आणलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी आमदार साहेबांनी सुतगिरणी आणलेली महिलांसाठी आणि त्यांचं काम खूप छान आहे. आणि ते निवडून इथं शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या सोयाबीन कापसाला भाव नाही म्हणले रासपचे लोक, याला जबाबदार कोण आहे? सरकार आहे का कोण आहे? इथला खासदार जबाबदार आहे का? सरकारनं शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम केलं या भाजपच्या सरकारनं. परभणी जिल्हा मागच्या 3 दशकापासून विकासाची वाट पाहतोय आणि आज भाकरी पलटण्याची वेळ आलेली आहे, परिवर्तनाची वेळ आलेली आहे आणि परभणी जिल्ह्याला परिवर्तन पाहिजे. जातीशिवाय कोणी काही बोलायला तयार नाही. प्रत्येक जण जाती, मतदार म्हणून कोणीच लक्ष द्यायला तयार नाही मतदाराकडे. सामान्य माणूस म्हणून कोणी पाहायला तयार नाही. सगळे पक्ष जातीवर बोलतायत. ऐका ना, इतक्या दिवस झालं परभणी जिल्हा सर्व धर्म समभाव म्हणून चालतंय. हे 8 दिवसामध्ये आले आणि 8 दिवसामध्ये यांना ठरवलं म्हणजे जानकर साहेबांनी सांगितले घटना बदलायच्या गोष्टी करायलेत. 8 दिवसात घटना बदलणं काय एवढी सोपी आहे का? काही सर्वसामान्यांची ही सगळी मतं होती जी आपण जाणून घेतली. त्यांचा प्रश्न फक्त विकासाचा आहे. शेवटच्या मुद्द्यावर जाऊया की का आता ज्यांनी आपला उमेदवार उभा केलाय का निवडून द्यावा. सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडीपासून. मला एक सांगा, येणाऱ्या निवडणुकीत तुमचाच उमेदवार का निवडून द्यावा सांगा साहेब. एक तर तुम्हाला सांगितलं की सगळ्यात उच्च विद्याभूषित आहे, सगळ्याचा हवामानाचा अभ्यास येतो आणि राजकारणाचाही अभ्यास येतो. तुम्ही बघत आहे मिल बाट के खाएंगे म्हणजे परभणीची अवस्था जर तुम्ही बघितली, इथला कोणीही काही असो, यांनी प्रत्येक वेळेस खायचं काम केलं, टक्केवारीचं काम केलं. विकास शून्य आहे.
इव्हन आरोग्याच्या सोयी सुविधा असू द्यात, रोजगारांचे प्रश्न असू द्यात, शेतकऱ्यांच्या प्रोसेसिंग युनिटचे प्रश्न असू द्यात, या सगळ्यावर एकमेव उपाय जर काही असेल तर वंचित बहुजन आघाडीचे आमचे उमेदवार पंजाब डग साहेब आहेत. या सगळ्यावर ते उपाय शोधतील. हो, याच्यावर हे शोधतील. ठीक आहे. मराठा समाजानं जो उमेदवार उभा केलाय तुम्हाला का निवडून द्यावं सांगा. मराठा समाजाचे परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 40 पोरं आत्महत्या केलेल्या आहेत. आतापर्यंत या तिथलचे खासदार असतील किंवा विरोधी पक्षवाले असतील, एक जणाने त्याला भेट दिलेली नाही. हजारो पोरं पुण्याला मुंबईला कामाला गेलेले आहेत, तरी सुद्धा इथं परभणी जिल्ह्यामध्ये बेरोजगार पोरं येतं. इथं हजारो इथं बेरोजगार पोरं फिरायले आणि तेच पोरं या निवडणुकीमध्ये काम करायले. उमेदवार याच्यावर प्रश्न हे सोडवण्यासाठी मराठा समाजाचे जे काही आरक्षणाचा प्रश्न असेल तो सगळा सोडवण्यासाठी आमचा उमेदवार या लोकसभेमध्ये निवडून येणार आहे. ठीक आहे. आपण पुन्हा यांच्याजवळ जाऊयात. तुमचा उमेदवार आयात केला आहे अशा पद्धतीचा आरोप होतोय, बाहेरून येतोय. आयात केलेल्या उमेदवाराला का निवडून द्यावं असं लोक विचारतायत, तर काही मुद्दे का निवडून द्यावं. हे बघा, विषय आयात करण्याचा नाही. या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोणी कुठूनही उभं राहू शकते. इथले विद्यमान खासदार हे 30-40 वर्षापूर्वी बाहेरून लातूरून आलेले आहेत. मुळात विषय आहे परभणीकरांच्या विकासाचं काय, कोण बोलणार. आज हे जे गर्दा करतायत यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून एक सुजान शिकलेला महादेव जानकर सारखा व्हिजन असलेला नेता, कारण आमचे गंगाखेडचे आमदार रासपचे रत्नाकर गुट्टे एका टर्म मध्ये 6,000 कोटी रुपये निधी आणू शकतात. विचार करा, आमचा महायुतीचा खासदार जर जानकर साहेब जर झाले तर या परभणीमध्ये आम्ही हजारो कोटी रुपयाचा निधी आणून इथले खड्डे, इथली धूळ, इथले रस्ते, इथल्या बेरोजगारीचा प्रश्न आम्ही मार्गी लावू. प्रस्थापित परभणी जिल्ह्यासाठी परभणीतला उमेदवार नाही का, हे साताऱ्यातून उमेदवार आलाय. भूमिपुत्राला इथं निवडून द्या, असं कोणाला निवडून देऊ नका. विकास महत्वाचा आहे, उमेदवार कोण महत्वाचा नाही. जो की आमच्या खासदार साहेबांनी जिल्ह्याचा केलेला आहे. या ठिकाणी तो कंत्राट भरती मनमानी सरकार केला या देवेंद्र फडणवीसनी. या ठिकाणी जिल्हाधिकारीला सर्वात मोठा मोर्चा काढून खासदार साहेबांनी तो GR रद्द करण्याचं काम केलेलं आहे. प्रस्तावित आमदार खासदारांना बाजूला करा आणि यांच्यापैकी कोणाला. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणाला उमेदवार द्या. हा बोला. महाराष्ट्रामध्ये शिवस्मारक स्थापन करण्यासाठी ओंजळीनं समुद्रात पाणी वाहिलं, त्याच्यानंतर पैसेही कुठे गेले, कामही कुठे गेले, याच्याबद्दल कोणी. महादेव जानकर एक सुसंस्कृत उमेदवार आहे, शिकलेला उमेदवार आहे, लोकशाही आहे, कुणी बाहेरून आलेला चालतो असं म्हणणं सांगा. साहेब, इथं लोकांना 24 तास उपलब्ध होणारा नेता पाहिजे आणि बंडू जाधव हा 24 तास उपलब्ध होणारा नेता आहे. तुमचा उमेदवार सुशिक्षित नाही असं म्हणणं. सुशिक्षित आहे. माननीय बंडू जाधव यांनी कंत्राटी रोजगार भरतीच्या विरोधात आंदोलन केलं आणि कंत्राटी भरतीचा GR रद्द करायला लावला. सुशिक्षित बेरोजगारांचं मोठं काम बंडू जाधव यांनी केलेलं आहे. लोकसभेच्या उमेदवार खासदार बंडू जाधव यांच्या विरोधात उमेदवार न भेटल्यामुळे बाहेरून उमेदवार आयात करायला राहिला. मोदीच्या गॅरंटीचा विषय, तर ज्याची एक्सपायरी डेट असते त्याचीच गॅरंटी असते. हा बोला. मोदीचं शिक्षण काय झालं विचारायला, हे शिक्षणाच्या गोष्टी करायला. या ठिकाणी परभणी जिल्ह्यातला फक्त शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा प्रश्न असेल, कॅनलच्या पाण्याचा प्रश्न असेल, कोणतंही आंदोलन असेल त्याच्यासाठी फक्त खासदार संजय जाधव लढतात. दोन्ही पक्ष आमने सामने ठाकले. एक सामान्य नागरिकाची प्रतिक्रिया आपल्याला. हा बोला. 2019 मध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं नरेंद्र मोदी यांनी मतदान मागितले. शिवस्मारकाचं त्यांनी वचन दिलं होतं सर्व भारतीयांना. त्याच्या वचनाचं काय झालं? त्यांना 400 कोटी रुपये खर्च झाले. या इथं जे आमदार आणि खासदार दोघं जे एकनिष्ठ इथं राहिलेले आहेत परभणीत, त्याच्यामुळे या खोके सरकारनं जे 1,000 कोटीचा जे निधी आलता त्याच्यावर स्टे आणलाय, पण त्याला हे कळणं झाले ते आम जनतेचं पिळवणूक करायले. बघा, आमच्या जरांगे पाटलानं मराठा समाजातर्फे सांगितलं होतं की हा झालं नाही, तर इथं काही असं ह्या सरकारनं असं केलंय की काही असे दलाल उभा केली इथं मराठा समाजाचे की जे खासदार आहेत त्यांना पाडण्यासाठी. अरे हे काय मत मागत आहेत? मणिपूरला काय झालंय तुम्हाला माहित आहे का? आणि महिलाला कशाला मत? अरे शिट्ट्या कशाला वाजवायला म्हणा? हरामखोरायनो, आमची हेच गण झाली. हा, मणिपूर कुठे? मणिपूरला काय केलं तुम्ही? महिलांचा हा आक्रोश आहे, भाजप विरोधात हा आक्रोश दिसतोय. महायुती युद्ध महाआघाडी अशी लढत आहे. प्रस्थापित संजय बंडू जाधव आणि बाहेरून आलेले उमेदवार असं या सगळ्यांचं म्हणणं आहे ते महादेव जानकर यांच्यामध्ये ही लढत आहे. बघूया मतदार राजा आता कुणाला कौल देतो आणि कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकतो ते. परभणीच्या कार्यक्रमात तिथंच थांबूया. निवडणूकविषयी बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. सहप्रस्तुत करता बर्जर पेंट्स 100 इयर्स ऑफ ट्रस्ट, पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात, को पॉवर्ड बाय अमृत नूनी.
आरोग्याचा भरोसा अमृत नोनी। घड़ी डिटर्जेंट पाउडर महाशक्तिशाली फॉर्मूला, पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें। गुडनेस पार्टनर डेरी डे, चांगुलपणात गोडवा आहे। स्पेशल पार्टनर ग्रीन गोल्ड बियाणं, अस्सल हिरवं सोनं।